नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं बऱ्याच दिवसानंतर यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. कारण मला वाटते की यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी एका महिन्यानंतर आलेलो आहे. पोलीस भरती असल्यामुळं आपण काही व्हिडिओ बनवू शकलो नव्हतो, पण पुन्हा एकदा मी आपल्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. आता पोलीस भरतीचा जर विचार केला तर बऱ्याचशा जिल्ह्यांचे लेखी पेपर झाले आहेत आणि काही जिल्ह्यांचे आणखीन पेपर बाकी आहेत. तर तो उद्देश समोर ठेवून आपण एक व्हिडिओ आज आपल्या समोर आणलेला आहे. आणि आपण मागे झालेल्या जे 15 तारखेला पेपर झाले त्या पेपरमध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा पेपरमध्ये संभाव्यता नावाचा जो घटक आहे त्या घटकावर आपल्याला प्रश्न विचारले गेले होते. म्हणून आज आपण या ठिकाणी संभाव्यता हा घटक आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याला आपण प्रोबॅबिलिटी म्हणतो आणि याच्यामध्ये आपल्याला भाग 1 पाहायचा आहे. मग भाग 1 म्हणजे काय? तर संभाव्यतेच्या भाग 1 मध्ये आपल्याला नाण्यासंबंधित प्रश्न पाहायचे आहेत. बघा, संभाव्यता ही नाण्यांची असते, फाशांची असते, 52 पत्त्याच्या कॅटची असते, फुग्यांची असते, चेंडूंची असते. तर भाग नंबर 1 मध्ये आपण ही जी संभाव्यता आहे बेटा, ही संभाव्यता आपण नाण्यांची पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण संभाव्यता म्हणजे काय, प्रयोग म्हणजे काय, त्यानंतर यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय आणि नमुना अवकाश म्हणजे काय, हे मुद्दे सर्वप्रथम आपण समजावून घेणार आहोत. आणि त्यानंतर एक एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर मग आपण आता पुढे जाऊ. या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्यात. पहा, या ठिकाणी संभाव्यता म्हणजे काय, तर संभाव्यता म्हणजे काय पहा, संभाव्य बाबींच्या प्रमाणालाच काय म्हणतात, संभाव्यता म्हणतात. संभाव्य बाबींच्या प्रमाणालाच संभाव्यता म्हणतात. किंवा तसेच एखादी घटना किंवा एखादा प्रयोग केल्याच्या नंतर भेटणाऱ्या अपेक्षित घटना आणि एकूण घटना यांच्या प्रमाणाला सुद्धा काय म्हणतात, तर संभाव्यता म्हणतात. ठीक आहे, संभाव्यता म्हणजे काय, तर संभाव्य बाबीच्या प्रमाणालाच आपण काय म्हणतो, संभाव्यता म्हणतो. आणि संभाव्यतेलाच एक दुसरं नाव आहे, त्याला आपण शक्यता पण म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर प्रयोग म्हणजे काय बघा, संभाव्यता म्हणजे शक्यता, संभाव्यता म्हणजे शक्यता. आणि ही शक्यता पडताळून पाहण्यासाठी जो प्रयोग केला जातो, जी कृती केली जाते, त्याला आपण काय म्हणतो, प्रयोग म्हणतो. ठीक आहे, आता उदाहरणामध्ये आपण नाणं जर फेकलं तर ती काय झाली, एक कृती झाली, तो एक प्रयोग झाला. ठीक आहे, मग यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय पहा. आता यादृच्छिक प्रयोग, ज्या प्रयोगामध्ये फलित निष्पत्ती अगोदरच माहीत असतात, ज्या प्रयोगामध्ये फलित निष्पत्ती अगोदरच माहीत असतात पण कोणत्याही निष्पत्तीबाबत आपण निश्चित भाकीत करू शकत नाही, अशा प्रयोगाला आपण यादृच्छिक प्रयोग म्हणतो. मग आता यादृच्छिक प्रयोग म्हणजे तुम्हाला उदाहरणामध्ये सांगतो. आपण एक कॉइन टॉस केलं, बरोबर. एक कॉइन जर आपण बेटा टॉस केलं तर आपल्याला नक्की माहित आहे की वरच्या पृष्ठभागावर एकतर टेल पडणार किंवा एकतर हेड पडणार. म्हणजे फलित निष्पत्ती आपल्याला निश्चित माहित आहेत, पण निश्चितपणे आपण म्हणू शकतो का की वरच्या पृष्ठभागावर टेलच पडेल किंवा हेड पडेल, नाही. म्हणून ज्या प्रयोगामध्ये फलित निष्पत्ती अगोदरच माहित असतात मात्र कोणत्याही निष्पत्तीबाबत आपण निश्चित भाकीत करू शकत नाही, अशा प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर नमुना अवकाश. यादृच्छिक प्रयोगामध्ये जेवढ्या निष्पत्ती शक्य असतात त्यांना आपण नमुना अवकाश म्हणतो. आता उदाहरणामध्ये एक कॉइन जर आपण टॉस केला बेटा, एक कॉइन जर टॉस केला तर वरच्या पृष्ठभागावर एकतर हेड पडणार किंवा एकतर टेल पडणार. मग हे एच आणि टी हे काय झाले, ते एकूण नमुना अवकाश झाले. ठीक आहे, चला पुढे पाहू आपण. आता पुढची माहिती पहा. त्यानंतर संभाव्यतेचे उत्तर. आता लक्षात ठेवा, संभाव्यतेचे उत्तर हे 1 पासून ते संभाव्यतेचे उत्तर हे 0 ते 1 दरम्यानच असते. म्हणजे संभाव्यतेचे उत्तर 0 येऊ शकते, संभाव्यतेचं उत्तर 1 पण येऊ शकते आणि त्यांच्या दरम्यान पण असू शकते. म्हणजे दरम्यान म्हणजे काय, 1/2, 3/4 अशा प्रकारचंही संभाव्यतेचं उत्तर असू शकते. आणि त्यानंतर संभाव्यतेचे उत्तर हे नेहमी अपूर्णांकात असून अंश हा नेहमी छेदापेक्षा लहान असतो किंवा समान असतो. म्हणजे लक्षात ठेवा, संभाव्यतेचं उत्तर हे नेहमी 1 पेक्षा कसं असते बेटा, लहान असते किंवा 1 असते. म्हणजे संभाव्यतेचं येणारं उत्तर हे छेदाधिकच असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे, छेदाधिक. उदाहरणामध्ये 3/4, 1/2, परंतु 4/3 हे संभाव्यतेचं उत्तर होऊ शकत नाही. का, तर जेव्हा एखाद्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असतो तेव्हा ती संख्या 1 पेक्षा मोठी असते. आणि तसं सांगितलं आहे की संभाव्यतेचे उत्तर 1 पेक्षा मोठे नसते आणि हा अपूर्णांक 1 पेक्षा मोठा आहे. म्हणून अशा प्रकारचे ऑप्शन जर तुम्हाला संभाव्यतेच्या प्रश्नामध्ये दिसले तर आपलं उत्तर होऊ शकत नाही. मग आता क्लिअर लक्षात घ्यायचं, संभाव्यतेचं उत्तर
शून्य असू शकते, संभाव्यतेचं उत्तर एक असू शकते आणि संभाव्यतेचं उत्तर हे 0 आणि 1च्या दरम्यान सुद्धा असू शकते, पण संभाव्यतेचं उत्तर हे 1 पेक्षा मोठं मात्र असणार नाही. ठीक आहे, चला पुढं. आता आपण पाहू नाण्यांवर आधारित प्रश्न. आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ. आतापर्यंत आपण प्रस्तावना पाहिली, तर आता नाण्यांवर आधारित प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. बेटा पहा, आता याच्याबद्दल आपण पाहू. या ठिकाणी काय सांगितलं पहा, एक नाणे फेकले असता. आता उदाहरणामध्ये मी एक कॉइन टॉस केला, बरोबर. आता मी एक कॉइन या ठिकाणी टॉस केला, तर मला माहित आहे वरच्या पृष्ठभागावर एकतर एच पडणार किंवा एकतर टी पडणार. ठीक आहे, मग हे एच म्हणजे काय बेटा, एच म्हणजे हेड. एच म्हणजे काय, हेड. HEAD, एच म्हणजे हेड. आणि बेटा टेल म्हणजे काय, सॉरी टी म्हणजे काय, टेल. लक्षात आलं का, एच म्हणजे हेड आणि टी म्हणजे टेल. आणि यालाच मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर मराठीमध्ये हेड म्हणजे छापा आणि टेल म्हणजे काटा. ठीक आहे, लक्षात ठेवा. एच म्हणजे हेड छापा आणि टी म्हणजे टेल काटा. मग बघा, एक नाणे फेकले असता, मला सांगा एक नाणं फेकल्याच्या नंतर आपल्याला नमुना अवकाश काय काय मिळतील. नमुना अवकाश, नमुना अवकाश म्हणजे एकतर वरच्या पृष्ठभागावर एच पडेल किंवा टी पडेल. बघा, एक नाणे फेकले असता नमुना अवकाश असतील एच किंवा टी. या नमुना अवकाशाला आपण एस या अक्षरानं पण दर्शवतो. एस म्हणजे नमुना अवकाश. मग त्याला सॅम्पल स्पेस किंवा टोटल आउटकम असं म्हणतात. बघा, नमुना अवकाश एक नाणं फेकल्याच्या नंतर एच किंवा टी पडेल आणि नमुना अवकाशांची संख्या किती असेल बेटा, 2 असेल. नमुना अवकाशांची संख्या किती असेल तर 2 असेल. आता 2 नाणे टॉस केले, 2 जर नाणे टॉस केले, कॉइन टॉस केले, तर नमुना अवकाश आपल्याला काय काय मिळतील पहा. नमुना अवकाश काय काय मिळतील, जर आपण 2 नाणे टॉस केले तर दोन्ही नाण्यावर एच एच पडेल, दोन्ही नाण्याच्या वरच्या पृष्ठभागावर टी टी पडेल. पहिल्याच्या टी तर दुसऱ्याच्या एच आणि पहिल्याच्या एच दुसऱ्याच्या टी. म्हणजे 2 नाणे किंवा 2 कॉइन टॉस केल्याच्या नंतर आपल्याला नमुना अवकाश कोणते मिळतील, एच एच टी 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 एच एच टी. आणि नमुना अवकाशांची संख्या किती असेल बेटा, ती असेल 4. ठीक आहे, बघा नमुना अवकाश कोणते मिळतील, 2 नाणे फेकले असता नमुना अवकाश एच एच टी 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 एच एच टी आणि नमुना अवकाशांची संख्या किती आहे बेटा, 4 आहे. ठीक आहे, चला त्यानंतर पुढचा मुद्दा. आता बघा, या ठिकाणी 3 कॉइन टॉस केले. किती, 3 कॉइन. मग 3 कॉइन जर टॉस केले बेटा, तर आपल्याला नमुना अवकाश काय काय मिळतील हे बघा रे. हे 3 कॉइन आहेत, समजा 3 कॉइन आहेत. थोडस आता इकडे लक्ष द्या. 3 कॉइन आहेत. आता 3 कॉइन फेकल्याच्या नंतर तिघांवरही एच 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 पडेल किंवा पहिल्या दोघांवर एच शेवटच्यावर टी किंवा पहिल्यावर टी शेवटच्या दोघांवर एच किंवा पहिल्यावर एच दुसऱ्यावर टी आणि शेवटचा तिसऱ्यावर एच. ठीक आहे, त्यानंतर तिघांवरही टी 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 किंवा पहिल्या दोघांवर टी शेवटच्यावर एच पहिल्यावर एच नंतरच्या दोघांवर टी पहिल्यावर टी मधल्यामध्ये एच आणि शेवटच्यामध्ये टी. तर 3 कॉइन टॉस केल्याच्या नंतर आपल्याला हे नमुना अवकाश मिळणार आहेत. ठीक आहे, एच 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 टी टी एच 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 टी एच टी 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 एच एच टी 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 एच टी. मग पहा बरं, नमुना अवकाश किती मिळाले, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. असे किती नमुना अवकाश मिळतील आपल्याला, 8 मिळतील. पहा, मग 3 नाणे फेकल्याच्या नंतर हे नमुना अवकाश मिळतील आणि नमुना अवकाशांची संख्या किती असेल बेटा, 8 असेल. मग इथं पहा, एच बरोबर हेड छापा आणि टी बरोबर टेल काटा. ठीक आहे, त्याचा अर्थ आहे. चला आता आपण जाऊ प्रश्नाकडे. आपल्या मूळ मुद्द्याकडे आपण आता आलेलो आहोत. पहा, एक नाणे फेकले असता छापा मिळण्याची संभाव्यता काय. एक नाणे फेकले असता छापा मिळण्याची संभाव्यता काय. चला मग आता आपण नमुना अवकाश लिहून घेऊ या ठिकाणी. नमुना अवकाश. चला, नमुना अवकाश काय मिळतील बेटा, आपण एक नाणं फेकलं, एक नाणं फेकलं म्हणजे तुम्हाला एकतर वरच्या पृष्ठावर एच मिळेल किंवा एकतर टी मिळेल. हे झाले नमुना अवकाश. आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाशांची संख्या किती झाली, 2. ठीक आहे, आता आपल्याला पाहिजे संभाव्यता. मग पहिल्यांदा संभाव्यतेचा आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. संभाव्यतेचा फॉर्म्युला आहे अपेक्षित घटना. संभाव्यतेचा फॉर्म्युला काय आहे बेटा, अपेक्षित घटना आणि छेदामध्ये काय घ्यायचं, एकूण घटना. एकूण घटना. चला मग आता मला सांगा, एक नाणं जर फेकलं तर आपल्याला एकूण नमुना अवकाश किती मिळाले, 2. म्हणजे एकूण घटना किती घ्यायच्या बेटा, 2. आणि कशाची संभाव्यता विचारली तर एक नाणे फेकले असता छापा मिळण्याची संभाव्यता
छापा मिळण्याची संभाव्यता, इथं आहे का छापा? नाही. छापा मिळण्याची संभाव्यता फक्त 1 आहे, म्हणजे आपलं उत्तर 1/2 असेल, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. ठीक आहे, मग आपण लक्षात काय ठेवायचं, संभाव्यता म्हणजे काय, तर अपेक्षित घटना आणि एकूण घटना यांच्या प्रमाणालाच काय म्हणतात, तर संभाव्यता म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न पहा आता. एक नाणे फेकले असता काटा मिळण्याची संभाव्यता काय? एक नाणे फेकले असता काटा मिळण्याची संभाव्यता काय? चला आता नमुना अवकाश आपण अगोदर लिहून घेऊ. सांगा नमुना अवकाश काय मिळतील रे? एक नाणे फेकले, वरच्या पृष्ठभागावर एकतर एच एकतर टी. ठीक आहे, मग आता नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाशांची संख्या किती मिळणार? 2 मिळणार. ठीक आहे, चला आता नमुना अवकाश झाले, तर आता आपण या ठिकाणी संभाव्यता पाहू. संभाव्यता काय असेल, आपल्याला कशाची संभाव्यता विचारली पहा. मग कधी लक्षात ठेवायचं, संभाव्यतेचं उत्तर काढताना एकूण घटना सरळ सरळ छेदामध्ये लिहून घ्यायच्या 2. एकूण घटना किती आहेत? 2. आणि आता अपेक्षित घटना कोणत्या आहेत, तर एक नाणं फेकले असता काटा मिळण्याची संभाव्यता हे हेड आहे. आपल्याला छापा नाही पाहिजे, काटा पाहिजे. काटा असण्याची संभाव्यता फक्त 2 पैकी एकच आहे, म्हणजे याचं सुद्धा उत्तर किती यायला पाहिजे? 1/2च यायला पाहिजे. काटा मिळण्याची संभाव्यता काय, तर 1/2. चलो नेक्स्ट. आता 2 नाणे फेकले असतात. आता बघा या प्रश्नामध्ये एकूण नाण्यांची संख्या बेटा 2 आहे. मग 2 नाणे फेकल्याच्या नंतर आपल्याला विचारलं छापा मिळण्याची संभाव्यता काय? तर 2 नाणे फेकल्याच्या नंतर छापा मिळण्याची संभाव्यता काय? आपण पहिल्यांदा पाहू नमुना अवकाश काय मिळतील. चला नमुना अवकाश काय मिळतील, तर नमुना अवकाश काय मिळतील, तर वरच्या दोन्ही नाण्यांच्या पृष्ठावर काय पडणार? एच दोघांवरही टी, पहिल्यावर एच दुसऱ्यावर टी, पहिल्यावर टी तर दुसऱ्यावर एच, असे नमुना अवकाश आपल्याला मिळतील. आणि बेटा सांगा बरं आता या ठिकाणी नमुना अवकाशाची संख्या किती आहे? नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, नमुना अवकाशाची संख्या आहे 4. हे 4 म्हणजे काय, तर एकूण घटना. ठीक आहे, आपल्याला संभाव्यता पाहिजे. कशाची पाहिजे आता ते पाहू आपण. संभाव्यतेचं उत्तर काढताना मी नेहमी सांगत आहे की एकूण नमुना अवकाशाची संख्या म्हणजे एकूण घटना छेदामध्ये लिहायच्या किती? आता असतील इथं 4 घटना, बरोबर. आता अपेक्षित घटना कोणत्या आहेत? छापा मिळण्याची संभाव्यता. मग छापा मिळण्याची संभाव्यता म्हणजे तो एकदा मिळो का दोनदा मिळो, आपल्याला छापा मिळण्याची संभाव्यता विचारली. मग छापा मिळण्याची संभाव्यता काय काय असेल? छापा 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 म्हणजे एच. एक इथं नाही छापा, इथं आहे, इथं पण आहे. मग छापा मिळण्याची 4 घटनांपैकी किती घटना आहेत? 3 आहेत. या ठिकाणी आपण 3 लिहू शकतो. म्हणजे छापा मिळण्याची संभाव्यता काय? बेटा याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. 3 किती आहे? 4. चलो नेक्स्ट. आता प्रश्न क्रमांक 4 पाहू आपण. पुन्हा 2 नाणे फेकले असता फक्त एक छापा मिळण्याची संभाव्यता काय? पाहता 2 नाणे फेकले असता फक्त एक छापा मिळण्याची संभाव्यता काय? चला नेहमीप्रमाणे नमुना अवकाश काय मिळतील? ठीक, चला नमुना अवकाश काय मिळतील? आपण 2 कॉइन टॉस केले, 2 कॉइन. मग दोघांवरही एच एच, दोघांवरही टी टी, पहिल्यावर एच दुसऱ्यावर टी, पहिल्यावर टी दुसऱ्यावर एच, आणि नंबर ऑफ टोटल आउटकम्स इज इक्वल 4. ठीक आहे, चला मग संभाव्यता काय? मग पहिलं काम काय रे आपलं? संभाव्यता काढताना टोटल आउटकम्स किती आहेत त्याची संख्या लिहायची छेदामध्ये 4 लिहिली. त्यानंतर बेटा आपल्याला काय पाहिजे रे? 2 नाणे फेकले असता फक्त एक छापा मिळण्याची संभाव्यता. ठीक आहे, मग फक्त एक छापा पाहिजे आपल्याला. 2-2 छापे चालतील का बेटा? नाही. म्हणजे ही घटना आपल्याला चालणार नाही. ठीक आहे, ही घटना चालणार नाही. फक्त एक छापा. इथं दोन्ही काटे आहेत. ठीक आहे, हे चालते. फक्त एक छापा आणि फक्त एक छापा म्हणजे 4 पैकी किती? 2. पण याला आपण आणखी संक्षिप्त करू शकतो. बे एक बे आणि बे दोन्ही 4 म्हणजे उत्तर किती? 1/2 ही संभाव्यता असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4. 2 नाणे फेकले असता फक्त एक छापा मिळण्याची संभाव्यता 1/2 असायला पाहिजे. चला पुढं. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. 2 नाणे फेकले असता दोन्ही नाण्यांवर छापा येणार नाही
याची संभाव्यता काय? चला, दोन नाणे फेकले असता दोन्हींवर छापा येणार नाही याची संभाव्यता काय? चला मग, नमुना अवकाश, नमुना अवकाश सांगा रे. आता वारंवार एकच एक ठीक आहे, आपण लिहू का? आपल्याला सराव करायचा आहे, आपल्याला सराव झाला पाहिजे. तुम्ही म्हणाल सर प्रत्येक वेळेस तेच ते लिहिण्याची काय गरज आहे? बेटा आपल्याला सराव करावा लागतो, म्हणजे आपण जास्तीत जास्त सराव केला म्हणजे ते गोष्टी आपल्याला लक्षात राहतील. ठीक आहे, त्याच्यामुळे हरकत नाही, थोडासा वेळ लागू द्या, पण आपल्याला या सगळ्या गोष्टी तंतोतंत लिहायच्या आहेत. दोन नाणे फेकले, माझं पहिलं काम काय? तर नमुना अवकाश एच एच टी टी एच टी आणि बेटा टी एच आणि लगेच मी एन एस, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहेत रे? 4. चला मग लगेच मी आणखीन काय लिहिणार इथं? संभाव्यता. जे विचारलं त्याची संभाव्यता काय? तर पहिलं काम माझं छेदामध्ये टोटल आउटकम्स लिहिणे. ठीक आहे, आता आपल्याला काय विचारलं? दोन नाणे फेकले असता दोन्ही नाण्यांवर छापा येणार नाही. दोन्हीवर बी छापा नसला पाहिजे. दोन्ही नाण्यांवर छापा येणार नाही, दोन्हींवर पण छापा येणार नाही, अशी एकच घटना आहे. बरोबर, बघा ना, इथं दोन्हींवर छापा येणार नाही, दोन्हीवर छापा येणार नाही, इथं आहे, इथं आहे, इथं दोन्हीवर पण आहे. दोन्ही नाण्यांवर छापा येणार नाही अशी एकच घटना आहे. बरोबर, एकच घटना आहे म्हणजे आपल्याला संभाव्यता काय मिळाली बेटा? 1/4 मिळालेली. 1/4 पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. चलो नेक्स्ट, दोन नाणे फेकले असता कमीत कमी एक काटा मिळण्याची शक्यता. आता कमीत कमी एक म्हणजे जास्तीत जास्त किती? लक्षात ठेवा, कमीत कमी एक म्हणजे जास्तीत जास्त किती आणि जास्तीत जास्त दोन म्हणजे कमीत कमी किती. मग लक्षात ठेवायचं, कमीत कमीचा अर्थ जास्तीत जास्त किती आणि जास्तीत जास्तचा अर्थ कमीत कमी कितीही. चला, दोन नाणे फेकले असता कमीत कमी एक काटा मिळण्याची शक्यता किती? चला चला चला, पहिल्यांदा आपण नमुना अवकाश लिहून घेऊया. सांगा, नमुना अवकाश काय मिळतील पुरो? तर दोन नाणे फेकले, एच एच टी 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 एच आणि एच टी असे 4 नमुना अवकाश आपल्याला मिळणार आहेत. ठीक आहे, एन एस म्हणजे टोटल आउटकम्स, नंबर ऑफ टोटल आउटकम्स किती आहे? 4. चला मग आता संभाव्यता काय बेटा? संभाव्यता काय असेल रे? पहा, तर पहिलं काम काय सांगितलं आपलं? छेदामध्ये किती लिहायचे? 4. आता थोडंसं बारकाईने लक्ष द्या, छेदामध्ये 4 लिहिले. आता आपल्याला काय अपेक्षित आहे? कमीत कमी एक काटा, काटा म्हणजे टी आहे ना, काटा म्हणजे काय? टी. कमीत कमी एक काटा मिळण्याची शक्यता काय? कमीत कमी एक म्हणजे जास्तीत जास्त दोन पण चालतात. मग काटा बघा, कमीत कमी एकदा काटा आला पाहिजे, इथं काटा नाहीच, हे चालते. कमीत कमी एक म्हणजे जास्तीत जास्त दोन पण चालते, कमीत कमी एक पाहिजे, दोन असले चालते. हे कमीत कमी एक आणि कमीत कमी एक आणि कमीत कमी एक म्हणजे जास्तीत जास्त दोन पण चालते. म्हणजे अशा 4 घटनेपैकी किती घटना आहेत? तर 3 आहेत. म्हणजे माझ्या संभाव्यतेचं उत्तर हे यायला पाहिजे 3/4, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसणार. समजायला का सगळ्यांना? ठीक आहे, मग आता एकच तुम्हाला लक्षात आलं असेल की संभाव्यता म्हणजे काय असते? तर छेदामध्ये एकूण घटना आणि अंशामध्ये अपेक्षित घटना. अपेक्षित घटना आणि एकूण घटना यांच्या प्रमाणालाच आपण काय म्हणतो? तर काय म्हणतो? तर आपण त्याला संभाव्यता म्हणतो. ठीक आहे, चला संभाव्यता म्हणतो. आता पुढचा प्रश्न, पुढचा जो प्रश्न आहे, दोन नाणे फेकले असता जास्तीत जास्त एक छापा, छापा छापा म्हणजे एच है ना, आणि दुसरा एक शब्द आहे जास्तीत जास्त एक छापा. जास्तीत जास्त एक म्हणजे कमीत कमी शून्य पण चालतो, नसला तरीही चालतो. चला आता बघू आपण हा प्रश्न कसा सोडायचा. नमुना अवकाश, नमुना अवकाश काय मिळतील बघा रे. बरोबर, पहा, नमुना अवकाश काय मिळतील? दोन नाणे फेकले. आता हे पाठ झालं पाहिजे. एच एच टी 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 एच एच टी, हा फास्ट चालला पाहिजे हा. तर पहा, नमुना अवकाशांची संख्या किती मिळाली रे? 4. बरोबर, मी सांगितलं प्रॅक्टिस केलं म्हणजे आपल्याला ते फास्ट मध्ये लिहिता येईल. आता संभाव्यता, आता संभाव्यता म्हणलं की तुम्हाला माहित आहे की छेदामध्ये लिहायचे आपल्याला एकूण घटना, आणि एकूण घटना किती आहेत बाळा? 4 आहेत. बरोबर रे, 4 आहेत. आता बघा काय पुढचा प्रश्न, तर जास्तीत जास्त एक छापा, जास्तीत जास्त एक
म्हणजे कमीत कमी शून्य पण चालतो, जास्तीत जास्त एक पेक्षा जास्त नाही चालणार, पण एक पेक्षा कमी चालते, एकही चालतो, एक पेक्षा कमी चालते, पण जास्तीत जास्त एक छापा मिळण्याची संभाव्यता काय? छापा म्हणजे काय बेटा? यच यच हेड हेड म्हणजे छापा. मग छापा आपल्याला एकदा पाहिजे आणि नसला तरी चालतो. चला मग एकदा पाहिजे, हे दोनदा आहे ना, जास्तीत जास्त एक छापा दोनदा आहे. इथं आहे का? नाही, चालते ना, नसला तरी चालतो. इथं जास्तीत जास्त एकदा, इथं पण जास्तीत जास्त एकदाच आहे, एकापेक्षा जास्त नाही. बघा, एकदाच पाहिजे, एकदाच पाहिजे, नसला तरी चालतो, पण दोनदा असेल तर चालणार नाही. जास्तीत जास्त एक छापा. मला सांगा, एकूण घटना 4 आणि पैकी अपेक्षित घटना किती मिळाल्या? 3 मिळाल्या बेटा, 3 मिळाल्या. ठीक आहे, चला 3 मिळाल्या, पण थोडस लक्ष द्या. आता जे पर्याय आहेत ते पर्याय आपल्याला टक्क्यामध्ये दिले. ठीक आहे, मग आपली संभाव्यता आली 3/4, पण त्याला जर टक्क्यात विचारलं बेटा, तर या अपूर्णांकाला पुन्हा आपण कितीने गुणू? 100ने गुणू. म्हणजे अपूर्णांकाचं रूपांतर जर टक्क्यात करायचं असेल तर 100ने गुणतात, 100ने गुणतात, 100ने गुणतात. पहा, आता या 4 जर आपण इथे तोडलं बेटा, तर किती येईल? 25 येईल. आणि 25चा आणि 3चा जर गुणाकार केला तर तो येईल 75%. म्हणजे या ठिकाणी संभाव्यता कशी असणार? 75% असणार. 75% असणार. कशाची? तर 2 नाणे फेकले असता जास्तीत जास्त एक छापा मिळण्याची संभाव्यता जी आहे ती 75% यायला पाहिजे. अपूर्णांकात जर ऑप्शन दिले असते तर आपलं उत्तर आलं असतं 3/4, आणि जर टक्क्यात दिले असेल बेटा तर 75% यायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न. 3 नाणे फेकले असता काटा मिळण्याची संभाव्यता काय? आता पहा, किती नाणे फेकले रे? 3 नाणे फेकले. 3 नाणे फेकले असता काटा मिळण्याची संभाव्यता काय? आता मी या ठिकाणी बेटा नमुना अवकाश लिहिणार. मी या ठिकाणी काय लिहिणार? नमुना अवकाश. आणि पहा, नमुना अवकाश आता किती मिळतील? तर पहा, 3 नाणे फेकले, तिघांवरही एच एच एच, त्यानंतर पहिल्या दोघांवर एच, तिसऱ्यावर टी, त्यानंतर पहिल्यावर टी, शेवटच्या दोघांवर एच, त्यानंतर पहिल्यावर एच, दुसऱ्यावर टी, तिसऱ्यावर एच. त्यानंतर आता तिघांवरही टी, टी टी टी, त्याच्यानंतर टी टी एच, त्याच्यानंतर एच टी टी आणि टी एच टी, असे नमुना अवकाश आपल्याला मिळायला पाहिजे. किती नाणे फेकल्यास? किती नाणे फेकल्यास? तर 3 नाणे फेकल्यास. ठीक आहे, असे नमुना अवकाश मिळतील. मला सांगा, या ठिकाणी नमुना अवकाश आपल्याला हे मिळाले आहे ना, नमुना अवकाश मिळाले. नमुना अवकाश, चला याला म्हणू आपण नमुना अवकाश. नमुना अवकाश. आणि नमुना अवकाशांची संख्या किती मिळेल बघा? NS म्हणजे नंबर ऑफ टोटल आउटकम्स 8 8 8. किती मिळाले? 8. मग आता संभाव्यता कशाची आहे पहा बेटा. संभाव्यता कशाची आहे तुम्हाला पाठ झालं का रे? छेदामध्ये किती लिहू सांगा? छेदामध्ये किती लिहू सांगा? सांगा सांगा. 8. बरोबर. एकूण घटना किती? 8 आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला काटा मिळण्याची संभाव्यता, काटा मिळण्याची संभाव्यता म्हणजे काय? तर टी असलं पाहिजे. मग ते एकदा असू द्या, दोनदा असू द्या, का तीनदा असू द्या, पण आपल्याला त्या ठिकाणी काटा मिळण्याची संभाव्यता. काटा मिळतो का रे? नाही. इथं मिळतो, इथं मिळतो, इथंही मिळतो, इथंही मिळतो, इथंही काटा मिळतो, इथंही काटा मिळतो आणि इथंही काटा मिळतो. मग तो एकदा मिळू द्या का दोनदा मिळू द्या, पण काटा पाहिजे. इथं काटा नाही, ही घटना चालणार नाही. आपल्याला अपेक्षित असणाऱ्या घटना 8 पैकी बेटा 7 आहेत. 8 पैकी 7 आहेत. याचा अर्थ आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपली संभाव्यता ही 7/8 असायला पाहिजे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता पुढचा प्रश्न पहा. 3 नाणे फेकले असता, 3 नाणे फेकले असता एक काटा 2 छापा. पहा, चांगला प्रश्न आहे. 3 नाणे फेकल्याच्या नंतर आपल्याला काय अपेक्षित आहे? तर एक काटा बेटा, एक काटा पाहिजे आणि पुन्हा 2 छापा पाहिजे, अशी संभाव्यता आपल्याला शोधायची आहे. चलो फिर से नमुना अवकाश. आता पाठ करायचं आपल्याला. नमुना अवकाश वारंवार लिहू आपण, कारण आपल्याला ते पाठच झालं पाहिजे. चला माझ्यासोबत बघा. आता फास्ट मध्ये कसं लिहायचं? पहिल्यांदा एच हे 3दा घ्या. एच एच एच, पुन्हा डबल एच टी, पुन्हा टी डबल एच, पुन्हा एच टी एच. त्यानंतर आता टी पासून सुरुवात. तर टी टी टी, त्याच्यानंतर डबल टी एच, त्याच्यानंतर एच टी टी, आणि त्याच्यानंतर बेटा शेवटचा आहे
THT आणि एकूण नमुना अवकाश जे मिळतात ते मी इथं डायरेक्ट लिहितो 8. ठीक आहे, अशा 8 घटना मिळाल्या. बरं तुम्हाला एक सांगतो, एक जर नाणं फेकलं तर नमुना अवकाश किती मिळतील, त्यानंतर 2 नाणे फेकले तर नमुना अवकाश किती मिळतील, आणि 3 नाणे फेकले तर नमुना अवकाश किती मिळतील. बेटा नाण्याला किती बाजू असतात रे, 2. नाण्याला किती बाजू असतात रे, 2. नाण्याला किती बाजू असतात रे, 2 बाजू असतात ना, एक हेड किंवा एक टेल. मग आता एक नाणं फेकलं, मी 2चा पहिला घात घेणार, 2 नाणे फेकले, 2चा दुसरा घात, 3 नाणे फेकले, 2चा तिसरा घात. समजा आणखीन पुढे गेलो आपण, 4 नाणे फेकले, 2चा चौथा घात. बरं हे घातांक जो 1 आहे त्याचा अर्थ काय, 1 नाणं फेकलं. हा घातांक जो 2 आहे त्याचा अर्थ काय, 2 नाणे फेकले. घातांक जो 3 आहे त्याचा अर्थ आहे 3 नाणे फेकले. घातांक जो 4 आहे त्याचा अर्थ आहे 4 नाणे फेकले. मग हे प्रत्येक ठिकाणी बेस 2 2 2 का आहे, तर नाण्याला फक्त 2 बाजू असतात. ठीक आहे, मग एक नाणं फेकलं तर 2चा पहिला घात, 2 घटना मिळतील. जर 2 नाणे फेकले तर 2चा दुसरा घात, 4 घटना मिळतील. जर 3 नाणे फेकले तर 2चा तिसरा घात, 8 घटना मिळतील. आणि जर 4 नाणे फेकले तर 2चा चौथा घात बेटा किती, 16 घटना मिळतील. ठीक आहे, मला सांगा 3 नाणे फेकले, मग 3 नाणे फेकले, 2चा तिसरा घात किती, तो 8. म्हणून नमुना अवकाश किती मिळतील, तर 8 मिळतील. ठीक आहे, चला चलो आता आपण जाऊ आपल्या संभाव्यतेकडे. मूळ मुद्द्याकडे. पहा मूळ मुद्दा काय आपला, तर आपल्याला पाहिजे बेटा संभाव्यता. चलो बोलो, छेदात काय लिहू, तुम्हाला माहित आहे 8 लिहा सर, लिहिलं. ठीक आहे, छेदामध्ये 8 लिहिलं. आता काय विचारलं सर, पहा काय विचारलं, एक काटा आणि 2 छापा, असं पाहिजे. एक काटा 2 छापा, एक काटा 2 छापा, चालते चालते. ठीक आहे, त्याच्यानंतर एक काटा 2 छापा चालते, एक काटा 2 छापा चालते, एक काटा, इथं 2 काटे आहेत, इथेही 2 काटे आहेत, इथेही 2 आहेत, इथेही 2 आहेत, म्हणजे खालच्या घटनेमध्ये काहीच चालणार नाही. फक्त आपल्याला 8 पैकी एकूण अपेक्षित घटना किती आहेत रे, 3 आहेत. म्हणून आपल्या संभाव्यतेचं उत्तर किती असलं पाहिजे बेटा, 3/8, 3/8, 3/8, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा आता. 3 नाणे फेकले असता जास्तीत जास्त 2 छापा. बघा, जास्तीत जास्त 2 छापा, जास्तीत जास्त 2 म्हणजे 2 चालतात, त्यानंतर 1 छापा चालतो आणि नसला तरी चालतो. कारण तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी कितीही, कमीत कमी कितीही. चला आता पहा नमुना अवकाश. पहिल्यांदा बघू आपण नमुना अवकाश. नमुना अवकाश, चलो बेटा चला सुरू करा रे माझ्या सोबत. काय सांगा बरं, एच 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 डबल एच टी टी डबल एच एच टी एच, झालं का पाठ. चला आता टीच सिक्वेन्स, टी 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 डबल टी एच एच डबल टी आणि टी एच टी, अशा घटना आपल्याला मिळणार म्हणजे मिळणारच. आणि त्या घटना किती असतील रे, 8 असतील का 10 असतील, सांगा बरं. असतील ना 8च. काट किती नाणे फेकले, 3 नाणे फेकले, मग 2चा तिसरा घात किती येणार, तर 8 येणार. झिरो. आता लिहा संभाव्यता. आपल्याला काय पाहिजे, तर एकूण घटना छेदामध्ये 8. आता अपेक्षित घटना काय आहेत, तर काय आहेत, तर जास्तीत जास्त 2 छापा जास्तीत जास्त किती पाहिजे बेटा, 2. म्हणजे जास्तीत जास्त 2 पेक्षा जास्त छापा चालणार नाही, पण 2 पेक्षा कमी 1 चालतो आणि नसला तरीही चालतो. ठीक आहे, जास्तीत जास्त 2 याचा अर्थ कमीत कमी कितीही. चला मग आता आपल्याला जास्तीत जास्त 2 छापा, जास्तीत जास्त 2, 3 आहेत, 3 आहेत, 3 आहेत, नाही चालणार, हे चालते. 2 छापा, 2 छापा, 2 छापा, 2 छापा नसलं तरी चालते. जास्तीत जास्त 2, 2ही चालते, 1ही चालते, छापा नसेल तरी चालतो. इथे छापा नाही, चालते. इथं छापा 2 चालतो, 1 चालतो आहे. त्याच्यानंतर इथं 2 चालतो, 1 चालतो आहे, आणि इथं सुद्धा 1 आहे. ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त 2 छापा
2 छापा असले तरी चालतात तिथं, 1 छापा असला तरी चालतो, आणि त्या ठिकाणी छापा नसला तरीही चालतो, म्हणजे या ठिकाणी. ठीक आहे. मग 8 पैकी किती घटना आहेत रे? 7. म्हणजे आपल्या संभाव्यतेचं उत्तर हे 7/8 असायला पाहिजे, जे की आपण पर्याय नंबर जर पाहिला ते आहे 7/8, पर्याय क्रमांक 1. आणि बेटा आता शेवटचा एक प्रश्न पहा. 3 नाणे फेकले असता एकही छापा न मिळण्याची संभाव्यता, एकही छापा मिळणार नाही याची संभाव्यता काय आहे, असं आपल्याला विचारलेलं आहे. पहा मग आता या ठिकाणी चला आपण सोबत सोबत जाऊया, आणि सोबत सोबतच जायचं आपल्याला. नमुना अवकाश, चलो नमुना अवकाश आता तुम्हाला जमणार ही अपेक्षा करतो. चला, ट्रिपल एच है ना, त्यानंतर डबल एच टी, त्यानंतर टी डबल एच, आणि एच टी एच, आणि त्याच्यानंतर काय तर टी 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 डबल टी एच, एच डबल टी, टी एच टी, आणि टोटल आउटकम्स, नंबर ऑफ टोटल आउटकम्स किती आहे बेटा? 8 आहे. 8 आहे. चला, शेवटचा प्रश्न आहे, अतिशय काळजीपूर्वक सोडू आपण. संभाव्यता म्हणजे काय तर अपेक्षित घटना आणि एकूण घटना यांचं प्रमाण म्हणजेच संभाव्यता, आणि एकूण घटना छेदामध्ये असतात 8, आणि आता हव्या असलेल्या घटना किंवा अपेक्षित घटना शोधायच्या आहेत आणि आपल्याला अंशात लिहायच्या आहेत, आणि त्यानंतर आपल्याला आपल्या संभाव्यतेचं उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. चला मग काय सांगितलं बघा आता. अपेक्षित घटना, छापा न मिळण्याची संभाव्यता. छापा म्हणजे बेटा एच, हे न मिळण्याची संभाव्यता है ना. छापा न मिळण्याची संभाव्यता आहे 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 आहे, इथंही आहे, इथे आहे, इथे आहे, फक्त इथं नाही. छापा न मिळण्याची संभाव्यता 1. 8 पैकी अशा किती घटना आहेत तर 8 पैकी एकच घटना आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर 2 आलं पाहिजे, 1/8. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण संभाव्यता भाग 1 याच्यामध्ये नाण्यांवर आधारित प्रश्न पाहिले, आणि आपण उद्या भाग 2 मध्ये जो आपण फासा म्हणतो त्या फास्यावर आधारित उदाहरणं पाहणार आहोत. अपेक्षा करतो की आजचा आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, आणि निश्चितच बेटा या प्रश्नावर ठरलेलं आहे, जे काही जिल्हा पोलीस ज्या ज्या जिल्ह्यांचे प्रश्न ज्या ज्या जिल्ह्यांचे पेपर बाकी आहेत त्या जिल्ह्यामध्ये निश्चितच आज मी जे 11 प्रश्न आपल्या समोर घेतलो त्याच्यापैकी एखादा तरी प्रश्न पेपरमध्ये नक्कीच येणार, ही माझी गॅरंटी आहे. त्यामुळं उद्या आपण पुन्हा एकदा याच वेळेला भेटूया, आणि उद्या आपण संभाव्यतेमध्येच एक नवीन टॉपिक पाहणार आहोत, आणि तो आहे भाग 2, आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे फासा फेकल्याच्या नंतर तयार होणारी संभाव्यता काय असेल. आमचा आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.